विधानसभेच्या दुसऱ्या टप्प्याच्या 18 एप्रिलला झालेल्या मतदानात 120 क्रमांकाच्या मतदान केंद्रावर मॉक पोलचे मतदान समाविष्ट केल्याप्रकरणी राज्याचे उपसचिव यांनी धडक कारवाई करून मतदान केंद्र प्रमुखांसह 4 जणांवर निलंबनाची कारवाई केल्याने खळबळ उडाली। तर 24 एप्रिलला याच मतदान केंद्रावर पुन्हा फेरमतदान घेण्यात येणार आहे। बुलढाणा लोकसभा मतदारसंघात 18 एप्रिलला निवडणूक पार पडली। याच मतदारसंघांतर्गत येणाऱ्या मेहकर विधानसभा मतदारसंघातील डोणगाव येथील 120 क्रमांकाच्या मतदान केंद्रावर फेरमतदान घेण्यात येणार आहे। या केंद्रावर 24 एप्रिलला सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत फेरमतदान होणार आहे। याच केंद्रावर 18 एप्रिलला मतदान झाले होते, मात्र मतदान केंद्रावरील पथकाकडून मॉक पोल केल्यानंतर कंट्रोल युनिटमधील डाटा क्लिअर न केल्याने आणि तासभर काही मतदान झाल्यावर डाटा क्लिअर केल्याने या मतदान केंद्रावर फेरमतदान होत आहे, असे जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर निरुपमा डांगे यांनी सांगितले। दरम्यान या केंद्रावरील मतदानाच्या कामात कुचराई केल्याने 4 कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे। यामध्ये केंद्र प्रमुख नंदकिशोर लागे, AP अमलकर, किशोर देशमाने, अब्दुल नईम शेख अब्दुल्ला यांना राज्याचे उपसचिव तथा सहमुख्य निवडणूक अधिकारी यांच्या आदेशाने निलंबित करण्यात आले आहे। या मतदान केंद्रावर 596 मतदार असून त्यापैकी प्रत्यक्षात 514 मतदान म्हणजे एकूण 69% मतदान झाले होते। मात्र आता फेरमतदान होणार असल्याने किती मतदार आपला हक्क बजावणार याकडे जनतेचे लक्ष लागले आहे। नमस्कार। 18/4/2019 रोजी बुलढाणा जिल्ह्यामध्ये 05 बुलढाणा लोकसभा मतदारसंघामध्ये आपल्याकडे मतदान झालं लोकसभेसाठी। त्यामध्ये मेहकर विधानसभा मतदारसंघातील मतदान क्रमांक 120 डोणगाव या ठिकाणी मॉकपोल केल्यानंतर कंट्रोल युनिटमधील जो डाटा क्लिअर न केल्यामुळे काही मतदान झाल्यावर डाटा क्लिअर केल्याने सदर मतदान केंद्रावर परत रिपोल घेण्यासाठी प्रस्तावित करण्यात आलेले होते। तर त्यानुसार निवडणूक इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने आपल्याला मतदान केंद्र क्रमांक 120 डोणगाव येथे आपल्याला 24 तारखेला सकाळी 7 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आपल्याला रिपोल घेण्याची परमिशन दिलेली आहे। या कर्मचाऱ्यावर काही कारवाई झाली का? 18 तारखेला जे कर्मचारी केंद्राध्यक्ष व त्यांचे 3 कर्मचारी जिथं कार्यरत होते त्यांना प्रशासनाने निलंबनाची कारवाई केलेली आहे।